मला वाटलं नव्हतं हा व्हिडिओ एवढा मोठा होईल, पण इट्स ओके. हो, मी आली आहे आगरी महोत्सवला. डोंबिवली ईस्टला आहे बहुतेक, नाही वेस्टला आहे. हां, तर मी, हिमांशू आणि माझी मम्मी. इथे हिमांशू जरासा सॅड आणि टेन्शनमध्ये चालला आहे, कारण की काही वर्षांपासून आमच्या घरामध्ये पण थोडेसे नाटकी चाललेत. असो, उत्सवमध्ये एंट्री करायची फी आहे 30 रुपये पर पर्सन, आणि महाराजांनी जिंकलेले किल्ले आहेत ते इथे सगळं प्रदर्शन म्हणतात ना, ते असं केलेलं आहे. दाखवलं आहे की इतिहास वगैरे लिहून ठेवला आहे, कसं काय आहे, कुठून काय आहे, कसे किल्ले आहेत तसं. आणि इथे मी हिमांशूला सांगते कसं मुजरा करायचा वाकून. महाराज आहेत ते, मुजरा करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर त्यांच्या शेजारी असा एक किल्ला होता, तोही जिंकलेला महाराजांनी. एकच नाही, बरेच किल्ले होते तिथे जिंकलेले. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. विचार होता दुसऱ्या ठिकाणी जायचं, म्हणजे गार्डनला. इथे यायचा विचार नव्हता, पण ठीक आहे, चांगलं वाटलं येऊन. महाराजांचं दर्शन भेटला आणि 100 रुपयापर्यंत मी शॉपिंग केली. काहीतरी घेतलं अचरपचर आणि डान्स बघितला मस्त पोरींचा. मोठ्या स्क्रीनवर छोटे होते ते, लांब होती ना, मी छोटे दिसत होते, तर नाही जमलं. स्क्रीन मोठ्यावरच बघितलं. आणि इथे हिमांशू पाळण्यामध्ये बसला, त्याची अशी हालत खराब झाली ना, त्याला भीती वाटते. म्हणजे तो घाबरतो, लहान आहे ना. आणि बाकीचे पोरं त्याच्या वयामध्ये घाबरत नाही, पण तो घाबरतो. वेगळे असतात ना काही. मी ते मस्त 2 कानातले घेतले, एक 50 आणि एक 70 रुपयाचे, कारण की अपने बजट में वही बैठता है, अपन को उसी में ही खुशी मिलती है. ये उडमकुडमच्या गोष्टी. नंतर मम्मीला सांगितलं मी कशी दिसते, त्याचा फोटो काढला. आणि या पाण्यामध्ये त्याला जहाज चालवायची होती, तर तो इथे आला आहे जहाजामध्ये. मी विचारलं त्याला, मी पाळण्यामध्ये बसू का रे, मला बसायची इच्छा आहे. तो बोलतो नाही, नको बसू, असं बोलतो. त्याचं पण एक बरोबर होतं, कारण की पाळण्यामध्ये एन्जॉय करीनच. पाळणं संपलं म्हणजे ते तिकीटचं ते जे काही 10 राऊंड्स असतात, ते जे संपल्यानंतर जी हालत माझी खराब होईल ते मम्मीला नाही ना झेपणार. मग त्यामुळे नाही, जाऊ दे, मी तर बसलीच नाही. पण इच्छा खूप होती, कारण पहिले आम्ही शाळेत इथे आमच्या इथे डोंबिवली गावदेवीची जत्रा असते ना, तिथे पण अशी मी जत्रा भरते ना, जत्रेमध्ये पाळणा वगैरे असतं ना, नेहमी आम्ही बसायचो बहिणी. आम्ही सगळे तिकडे खूप एन्जॉय करायचो, काय ना काय ते घ्यायचो वगैरे. भारी वाटलेलं, एक फ्रेश वाटलेलं जरा भेटून, सगळ्यांना बघून, वेगळे चेहरे बघून जरा चांगलं वाटलं. कारण की 4 भिंतीमध्ये कोणाचे सेम रोज तेच थोबडे बघून वैताग आलता. आज नवीन थोबडे बघितले मी, थोडंसं मज्जा आली मला. आणि आजचं काय नाही, फक्त हिमांशूला हॅपी करायला जेवढे माझ्याकडे पैसे होते, लाडक्या बहिणीचे काढून ठेवलेले ना, ते खर्च केले मी. कारण खर्चायला कोण देतच नाही ना. जो आहे हिमांशूचा बाप, त्याचे पैसे त्याच्याकडेच ठेवतो, हिमांशूलाही देत नाही. म्हणून हिमांशू माझा आहे तर मीच खर्च करणार, असं सीन आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला शेअर करायचं असं वाटतं मला, पण एक असं ना, मी बोलली तरी पण मी वाईट होणार, कारण की मी लेडीज आहे. या 2 पाळण्यामध्ये बॉस मला बसायचं होतं, पण मला बसायलाच नाही म्हणून दिलंच नाही, आणि मी ते रडते. हिमांशूनी पॉपकॉर्न वगैरे घेतला, आणि मी ते बॅग घेतली माहिती का, 120 रुपयाला
150 रुपये बोलत होते, 120 रुपयामध्ये कसं बसं. पाय जाम दुखत होते. तर इथे प्रमोद सरांकडून बर्गर घेतला इमंचूला. मम्मीनी आल्या आल्या नजर काढली आणि माझी काहीतरी अशी हालत होती, जाम थकलेली. ओके बाय, दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेट.